आणि काय हा कॉन्सेप्ट आहे बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. सो बीज शुद्ध असेल. आज प्रॉब्लेम काय आहेत, अनेक कपल्समध्ये पाहतोय की इश्यूज वेगवेगळे आहेत. जसं की एक उशिरा बाळाला जन्म देणं. धार्मिक अँगल बद्दल बोललो, याच्यामध्ये सायंटिफिक काही अँगल आहे का? वैज्ञानिक दृष्ट्या गर्भसंस्काराला कसं काय रेट केलं जातं? WHO सांगितलेलं, WHO असं सांगतं की गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती त्या आईच्या भावनांचा किंवा बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतो. म्हणजे मानसिकदृष्ट्या कणखरता आणि खंबीरता असणारी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्तिमत्व कुठे आहेत? नमस्कार मित्रांनो, मी शुभम कुलकर्णी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो का कोणास ठाऊकच्या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे वळणावरचा हॉर्न. पहिल्या एपिसोडमध्ये आपण पहिल्या टप्प्याबद्दल बोललो आणि आपल्यासोबत होते डॉक्टर विष्णू माने सर, जे याही एपिसोडमध्ये आपल्यासोबत असणार आहेत. तर पहिल्या एपिसोडचा विषय होता DINK, ड्युअल इन्कम नो किड्स ते फॅमिली प्लॅनिंग. आणि सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की फॅमिली प्लॅनिंग पर्यंतची प्रोसेस काय असली पाहिजे, की तयार एका जोडप्याला मूल होण्यासाठी जी तयारी करायला हवी, त्या माइंडसेटसाठीची डिंकला ओलांडून पुढे येऊन, तर त्याबद्दल चर्चा झाली. आता हा एपिसोड पुढचा टप्पा असणार आहे सर. तर या टप्प्यामध्ये येतं ते म्हणजे बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार. कारण एकदा जोडप्याने ठरवलं की आम्हाला मूल हवंय, आणि जसं तुम्ही म्हणालात त्यांना त्यांचं पर्पज सापडलं. एकदा पर्पज सापडल्यानंतर मूल व्हायचं ठरलं, पण त्यानंतर खरं चक्र सुरू होतं. बरोबर, खऱ्या अडचणी यायला सुरुवात होतात. जसं आपण मगाशी बोललो की वय उशिरा झालंय, म्हणजे वय जास्त झालंय, त्यामुळे हेल्थ इश्यूज येतात, किंवा प्रेग्नन्सी कन्सेप्शन आहे त्या कन्सिव्ह होण्याच्या आधी काही अडचणी येतात. तर या सगळ्या अडचणींबद्दल आपण बोलणार आहे. आणि आजचा विषय जो तुमच्या पण खूप जवळचा आहे, गर्भसंस्कार, बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार. तर सर, नक्की काय फरक आहे आणि काय हा कॉन्सेप्ट आहे बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार याबद्दल थोडं सांगा. कसं आहे की आपल्याकडं 16 संस्कारांबद्दल बोललं जातं. त्यातला 16 मधला पहिला संस्कार येतो तो म्हणजे बीजसंस्कार, आणि शेवटचा येतो तो म्हणजे अंत्यसंस्कार. सो बीजसंस्कार ही सुरुवात आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. सो बीज शुद्ध असेल. आज प्रॉब्लेम काय आहेत, अनेक कपल्समध्ये पाहतोय की इश्यूज वेगवेगळे आहेत. जसं की एक उशिरा बाळाला जन्म देणं, म्हणजे 35-40 या एजला आल्यानंतर, मग त्यावेळेला जी काही स्ट्रेंथ आहे किंवा आईवडिलांचं दोघांचं मिळून जे काही गोष्टी आहेत इनबिल्ट, शारीरिक आणि मानसिक, त्या दोघांमध्ये कुठेतरी कमतरता जाणवते. मग कन्सेप्शनला इश्यूज येतात, प्रॉब्लेम्स येतात. मग हे व्हायला नको म्हणून थोडंसं एजिंग हा मॅटर जर पकडला तर थोडंसं लवकर सुरुवात करायला हवी. हा पहिला मुद्दा. सेकंड पॉईंट की त्याच्याबरोबर, म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की करिअर म्हणून हा डिले होतोय किंवा कोणत्याही कारणाने डिले होतोय, पण डिले हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. हा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट असा आहे की बरेचदा गरज नसताना स्वतःची सायकोलॉजी बनवलेली आहे की आता वय झालं किंवा मग एज वाढलं. तो हा सेकंड पार्ट सुद्धा, मानसिकता जी आहे ती सुद्धा कुठेतरी कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम, अडथळे करते. आणि तिसरा पार्ट तो म्हणजे आजचं धकाधकीचं जीवन, ज्याच्यामध्ये स्ट्रेस नावाचा फॅक्टर आयुष्यात एंट्री केलेला आहे. बरोबर. सो जेव्हा जन्माला येतं बाळ, त्यावेळेला कसं असतं की कोणताही व्यक्ती स्ट्रेस फ्री आहे, तो छान आहे, आयुष्य चांगलं, सगळं शरीर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या छान बाळ जन्माला आलेलं आहे. बट जसजसं ते ग्रो व्हायला लागतं, आजच्या या धकाधकीच्या वातावरणात वाढायला लागतं, त्यावेळेला त्याच्यातलं स्ट्रेस वाढायला लागतो. आणि जेव्हा स्ट्रेस वाढतो त्यावेळेला बाय बर्थ मिळालेले ज्या काही ग्रंथी आहेत, जे काही बॅलन्सेस आहेत, ते कुठेतरी इम्बॅलन्सेस होतात. मग ते हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि मग कन्सेप्शन किंवा या सगळ्या गोष्टींना अडथळे किंवा प्रॉब्लेम यायला लागतात. आता हा प्रॉब्लेम आहे का, तर मी म्हणेन प्रॉब्लेम नाही, सोल्युशन्स असतात त्याची. त्यामुळे याच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघितलं, मेडिटेशनचा आधार घेतला, एक्सरसाइज असतील, थोडीशी लाईफस्टाईल बदलली, बीजसंस्कारांचा अभ्यास केला, तर मला वाटतं की खूप छान बाळाला म्हणजे कन्सिव्ह पण करता येईल आणि बाळाला जन्मालाही घालता येईल. तर बीजसंस्कारांमध्ये खऱ्या अर्थानं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखरता आणणं, याला बीजसंस्कार म्हणतात. मग त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही प्रोसेसेस दिलेल्या आहेत, बस्ती असेल किंवा अजून काही सजेशन्स असतात, तर त्याचाही अवलंब केला गेला पाहिजे. आणि मग त्या पद्धतीनं प्लॅन करून प्रॉपर वेमध्ये जर का बाळाला जन्माला घालण्यासाठी दोघांचा माइंडसेट मिळून शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने तयार होऊन जेव्हा तुम्ही निर्णय घेता, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याला आपण बीजसंस्कार म्हणू. ओके. तर ही जी काही प्रोसेस आहे कम्प्लीट,
म्हणजे बरेचदा जसं पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो की पहिलं तर DINK या सगळ्या गोष्टीमुळे झालंय काय की मानसिकताच पहिली नाहीये. म्हणजे कुठेतरी कन्फ्युज स्टेटमध्ये आहेत. बाळाला जन्म देऊ का नको, मग प्रॉब्लेम येतील का, आर्थिक अडचणीत येईल का, फ्रीडम अडचणीत येईल का, अशा ड्युअल माइंडसेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही कन्सिव्ह करता तर त्याचा कुठेतरी त्या बीजावरती प्रॉब्लेम होतो आणि मग त्याचा रिझल्ट म्हणून मिसकॅरेजेस. सो बरेचदा आपण बघतोय आता सिरीज ऑफ मिसकॅरेजेस अनेक महिलांमध्ये आम्हाला बघायला मिळतात. याचं कारण काय तर दोघे मिळून तयार नाहीयेत. जसं मी एक शेतीचं उदाहरण देत असतो की शेतकरी काय करतो की चांगलं उत्पादन मिळायचं असेल तर काय करतो, एक चांगली जमीन तयार करतो आणि चांगल्या प्रतीचं बीज पेरतो. सो चांगलं जमीन आणि चांगलं बीज जेव्हा एकत्रित येतील त्याला डेफिनेटली एक चांगलं उत्कृष्ट झाड उगवलेलं असेल जे चांगलं आपल्याला रिझल्ट देईल, पानं फळं फुलं सगळं काही देईल. तर शेतकरी जसं शेती करण्यासाठी बीज आणि जमिनीचं तयारी करतो, अगदी तशीच तयारी पती पत्नींनी सुद्धा बाळाला जन्माला घालण्याच्या आधी मानसिक आणि शारीरिक तयारी करणं आवश्यक आहे आणि त्या तयारीलाच आपण बीजसंस्कार. बरोबर. बीजसंस्कार म्हणजे शारीरिक मानसिक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा प्लॅन करताय त्यापासून जर सुरुवात करायची आणि ते बीजसंस्कार. इतके दिवस माझं कन्सेप्शन असं होतं की जसं तुम्ही म्हणाले वडील बीज देतो तर बीजसंस्कार हे वडिलासाठी आणि गर्भसंस्कार हे आईसाठी. इतका म्हणजे अशी माझी कन्सेप्शन होती, पण तुम्ही ते खूप छान क्लिअर केलं. तर सर बीजसंस्कारानंतर गर्भसंस्कार, गर्भसंस्काराच्या आधी बीजसंस्कार, आता हे मला कळलंय. तर मग गर्भसंस्कारात काय काय असतं, म्हणजे त्याची सुरुवात कशी होते? मला बरेचदा वर्कशॉपला हजारो लोक अटेंड करत असतात. मला नेहमी प्रश्न विचारला जातो की सर गर्भसंस्कार कधी केले पाहिजेत? बरोबर आहे. तर मी म्हणतो गर्भसंस्कार तर केलेच पाहिजेत, त्याला ऑप्शन नाहीये, हे करायलाच पाहिजेत. बट त्याच्याही आधी सुरुवात ही बीजसंस्कारांपासून करायला पाहिजे. कारण अटेंड करायला जे लोक येतात त्यांचा कोणताही महिना, कोणी प्लॅनिंगमध्ये असतं, कोणी फर्स्ट मंथला असतं, कोणी सेकंडला असतं, कोणी 9thला असतं. आणि मग त्यांचे प्रश्न येतात की आता मग माझा 9वा महिना मग कधी करायला पाहिजे? तर खऱ्या अर्थानं सुरुवात ही बीजसंस्कारांपासून करायला पाहिजे. बीजसंस्कार केले तर प्रॉब्लेम काय की मिसकॅरेजेस होणं, इश्यूज होणं, हे सगळे इश्यूज जे आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत, ते कुठेतरी होणार नाहीत किंवा अशा पद्धतीचं ते वातावरण तयार होईल. बरं. ते अवॉइड करता येतील. आणि त्यानंतर कन्सिव्ह झालात, एकदा तुम्हाला ती गुड न्यूज मिळाली की त्यानंतर त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळासाठी रोल जो आहे तो पित्याचा नाहीये. पित्याचा आहे पण तो इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट रोल जो आहे तो त्या आईचा रोल आहे. तिथून पुढे कन्सिव्ह व्हायच्या आधी दोघांचा रोल आहे. पती पत्नी दोघांनीही काही प्रिकॉशन्स घेणं, चांगला आहार घेणं, चांगलं म्हणजे वैचारिक आहार सुद्धा चांगला असणं गरजेचं आहे आणि दोघांनी मिळून ते डिसिजन घेणं आणि मग ते जर्नीचं सुरुवात करणं. इथला हा टप्पा संपला. यानंतरचा टप्पा जो आहे तो गर्भसंस्कारांचा, जिथे मेजर पार्ट जो आहे तो त्या स्त्रीचा आहे. आता स्त्रीचा मेजर पार्ट आहे असं मी का म्हणतो, कारण पित्याकडून आलेलं हे बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये जातं तेव्हा ते त्या स्त्रीच्या प्लासेंटाला अटॅच होतं, म्हणजे त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा बनतं आणि डायरेक्टली ते स्त्रीच्या शरीराचा हिस्सा असल्या कारणानं स्त्रीच्या भावनांचा, स्त्रीच्या आतमध्ये होणाऱ्या त्या बदलांचा चांगला आणि वाईट प्रभाव आणि परिणाम त्या हिस्स्यावरती म्हणजे त्या बाळावरती होत असतो. जसा हा माझा हात आहे, हा माझ्या शरीराचा हिस्सा आहे. मी जर आर्टिस्ट आहे, माझा जर आज मूड नाही तर माझा हात चांगलं पेंट करणार नाही किंवा आर्ट करणार नाही. म्हणजे माझ्या भावनांचा माझ्या हातावरती जसा परिणाम होतो, अगदीच तसं त्या स्त्रीच्या भावनांचा गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती प्रभाव आणि परिणाम होत असतो. आणि म्हणून इथे त्या स्त्रीनं जागरूकपणे विशेष वेळ, विशेष ऍक्टिव्हिटींसाठी त्या गर्भातल्या बाळाला द्यायला हवा. आणि ही जी काही विशेष वेळ देणं किंवा विशेष जागरूकपणे प्रयत्न करणं, यालाच गर्भसंस्कार म्हणतो. बरेचदा गर्भसंस्कार हे नाव समोर आलं की लोकांच्या मनात काय येतं की गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी आहे, म्हणजे हिंदू धर्मात सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनीच केलं पाहिजे किंवा त्यांच्याकडे सांगितलेली काही धार्मिक विधी आहे असं लोकांना वाटतं. पण खऱ्या अर्थानं गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक विधी नाहीये. मग गर्भसंस्कार म्हणजे काय, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे आज जगभरामधून 18+ देशामधून लोक जोडले गेलेले आहेत. ऑल जाती धर्माचे लोक आहेत. मुस्लिम कास्टमध्ये असणाऱ्या हजारो महिला आज आमच्याकडे गर्भसंस्कार करतायत किंवा त्यांनी या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसला अनुभवलेला आहे. ख्रिश्चन्स असतील, शीख असतील,
अशा भारतातल्या अनेक वेगवेगळ्या विविध जाती धर्माच्या विविध प्रांतातल्या या महिला आपल्याकडे गर्भसंस्कार करतायत का, तर इथे कोणती धार्मिकता नाहीये. त्यांना त्याची डेफिनेशन क्लिअर झालेलं आहे आणि ही डेफिनेशन एकदा मला वाटतं की त्या स्त्रीला क्लिअर झाली की मग तिचा प्रवास सुंदर होऊ शकतो. खरंय. कारण सर खूप महत्वाचा विषय बोललात तुम्ही की कारण माझा पुढचा प्रश्न तोच होता. गर्भसंस्कारांमध्ये धार्मिक इन्क्लुजन धार्मिकता किती आहे किंवा त्याचा समावेश किती प्रमाणात होतो आणि तो सर्व जाती, कारण सगळेजण फॉलो करतायत. बरोबर. तर मग ते कसं गर्भसंस्कारात सगळ्या जाती धर्मांना कसं इन्क्लूड करून घेताय, तोच माझा प्रश्न होता आणि तुम्ही त्याचं उत्तर आधीच दिलं. पण सर मग जेवढं मी ऐकलंय तेव्हा गर्भसंस्कार हे थोडंसं त्याच्यामध्ये धार्मिकता किंवा स्पिरिच्युअलिटी किंवा आयुर्वेदाचा पण हिस्सा आहे. हे आयुर्वेद तर सगळ्यांसाठी खुलं आहे, पण जे धार्मिक गोष्टी आहेत काही कुणात वेगळ्या पद्धतीने करतात, हिंदू लोक काही वेगळं करतात, प्रोसेस वेगळे असेल. आता धार्मिकता किंवा स्पिरिच्युअलिटी तुम्ही म्हटलात, आता स्पिरिच्युअलिटी याला कोणता जात धर्म नाहीये. बरोबर आहे. तुम्ही नमाज पडताय का नमस्कार करताय, डझंट मॅटर. फायनली तुमची भावना कोणत्या भावनेने तुम्ही कोणत्या विचारांशी अटॅच होत आहे, दॅट मॅटर्स. आणि मला वाटतं की हे सर्व जाती धर्म शेवटी एकाच ठिकाणी पोहोचतात. तो फायनली एकच आहे सगळं काय, फक्त प्रोसेस वेगळे आहे असं मी म्हणेन. तर इथे ही स्पिरिच्युअलिटी जे आपण म्हणतो किंवा प्रेग्नन्सीमध्ये धार्मिकता आपण म्हणतो, आता जसं हिंदू धर्मामध्ये गर्भसंस्कार हा विषय प्रचलित आहे म्हणून आपण गर्भसंस्कार म्हणतो. मग गर्भसंस्कारांमध्ये बरेचदा मेडिटेशन केलं पाहिजे. आता मेडिटेशन प्रोसेस वेगळे असेल, म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये वेगळे असेल, ख्रिश्चन धर्मामध्ये वेगळे असेल, अजून वेगळ्या धर्मामध्ये वेगळे असेल, पण मेडिटेशनचं रिझल्ट मात्र तेच आहे, अचीव तेच करायचं आहे. सो मेडिटेशन हा या प्रोसेसचा एक भाग आहे जे कॉमन रिझल्ट देणार आहेत. कारण मेंटली स्टॅबिलिटी येण्यासाठी पीस ऑफ माइंड असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे मेडिटेशन हे माध्यम आहे. तो कोणत्या जाती धर्माचा हा काही भाग नाहीये. सेकंड थिंग, गर्भसंस्कारांमध्ये आपण म्हणतो की काही मंत्रोच्चार केले पाहिजेत, चॅन्टिंग. आता चॅन्टिंग हा काही धार्मिक आहे का, तर नाही. त्याच्या पाठीमागचं सायन्स अंडरस्टँड केलं पाहिजे. चॅन्टिंग काय तर इट्स अ सायंटिफिक. जेव्हा एखादी गोष्ट आपण बोलतो, ठराविक स्वरांमध्ये बोलतो, त्यावेळेला त्याच्या माध्यमातून निर्माण होत असणाऱ्या फ्रिक्वेन्सीज, कारण इट्स अ सायन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. ज्या फ्रिक्वेन्सीज, जे तरंग तयार होतात, त्या तरंगांमुळे ब्रेनच्या स्टॅबिलिटीला, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजना स्टेबल व्हायला मदत होते आणि त्याचा फायदा त्या गर्भातल्या बाळाला होतो. आणि म्हणून हे चॅन्टिंग केलं जातं. सो चॅन्टिंग करायला पाहिजे. ते काही तुम्ही ओमच फक्त चॅन्टिंग केलं पाहिजे असं नाही. त्या ओम या विशेष शब्दात काही ज्या फ्रिक्वेन्सीज उमटतात त्या फ्रिक्वेन्सीचा इम्पॅक्ट होत असतो आणि म्हणून ते चॅन्टिंग केलं जातं. म्हणजे याच्यावर त्याचा शिक्कामोर्तब केलं नाही पाहिजे की हे म्हणजे या धर्मासाठीच आहे. इट्स ओपन फॉर ऑल. प्रत्येक त्या गर्भवती स्त्रीनं किंवा कपलनं या प्रोसेसला अंडरस्टँड केलं पाहिजे आणि ती फॉलो केलीच पाहिजे. हे सगळ्यांना कळणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे गर्भसंस्काराची दारं सगळ्यांसाठी पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात ओपन होऊ शकतात. आणि आपल्या सोसायटी, इंडियन सोसायटीमध्ये आपण इतके सर्व धर्म समभाव आणि सगळे लोक सोबत घेऊन चालतो, तर गर्भसंस्कार वरचा हा पडदा सरकणं खूप महत्वाचं आहे. कारण काही लोकांना वाटतं की नाही हे आमच्यासाठी नाहीच आहे किंवा आम्ही असं नाही काही करत. तर हे प्रत्येकाला या थ्रू, आपल्या पॉडकास्ट थ्रू, तुमच्या थ्रू हा मेसेज गेला पाहिजे की गर्भसंस्कार सगळ्यांसाठी आहे. प्रोसेस माइट बी डिफरंट, स्टेप्स माइट बी डिफरंट, पण एक शेवटचं गोल सायन्स आहे, अंडरस्टँड केलं पाहिजे. मला इथे एक गोष्ट ऍड करायची वाटते की तुम्ही फक्त बाळाला जन्म देत नाहीयेत, मला वाटतं की एका चांगल्या माणसाला जन्म देत आहे, चांगल्या व्यक्तिमत्वाला जन्म देत आहे. सो चांगलं व्यक्तिमत्व मला अचीव्ह करायचं आहे, हे गोल मला वाटतं की प्रत्येक पती पत्नीचा असायला हवं. बरोबर आहे. जसं जर आपण धार्मिक अँगल बद्दल बोललो, याच्यामध्ये सायंटिफिक काही अँगल आहे का? वैज्ञानिक दृष्ट्या गर्भसंस्काराला कसं काय रेट केलं जातं? WHO सांगितलेलं, WHO असं सांगतं की गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती त्या आईच्या भावनांचा किंवा बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतो. म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा आईवरती आणि आईच्या वातावरणाचा त्या गर्भातल्या बाळावरती परिणाम होतो. सो त्याच्यावरती काही रिसर्चेस आहेत, त्यामुळे वेगळं असं मला काही सांगायची त्याच्यावरती गरज नाही. आज जगमान्य आहे, सायन्सनं मान्य केलेलं आहे की गर्भात असणाऱ्या बाळावरती परिणाम होतात. ओके ओके. म्हणजे WHO त्याबद्दल रिसर्च पेपर आहे. सो ऑफकोर्स आपलं, आणि मी काही दिवसापूर्वी टाओ ऑफ फिजिक्स म्हणून एक पुस्तक वाचायला घेतलं. तर त्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत किंवा बोलल्या गेलेल्या आहेत, आणि त्याचा आत्ता वेस्टर्न लोकांकडून सायंटिफिकली त्याच्यावरती एक फक्त स्टॅम्प मारून येतोय, आणि मग आपल्या लोकांना लक्षात येत आहे की अरे हे जर आपल्याकडे ऑलरेडी होतं. तसंच काहीसं गर्भसंस्काराचं पण झालेलं आहे. आणि मी इथे या विषयाला थोडंसं कट करेन तुम्हाला, आणि याबद्दल थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन करेन. तुम्ही टाओ फिजिक्स या पुस्तकाबद्दल सांगितलं, आणि मग नंतर लक्षात येतं की ही ऑलरेडी कन्सेप्ट आपल्याकडे आहेत. बरोबर. आज इस्रायल, आम्ही जेव्हा गर्भसंस्कारांवरती मी अभ्यास करायला चालू केला की वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये नेमकं काय केलं जातं. मुळात गर्भसंस्कार या विषयाकडे मी वळण्याचं कारणच असं होतं की मी जेव्हा टीनेजर डेव्हलपमेंटसाठी काम करायचं 13 ते 19 वयोगटातल्या मुलामुलींसाठी, ते काम करत असताना अनेक पालक माझ्याकडे यायचे, काउन्सिलिंगसाठी यायचे. आणि कसं असतं की बाळाला जन्माला घालत असताना प्रत्येक आई वडील एक्सायटेड आहे, गुड न्यूज मिळाल्यानंतर सेलिब्रेशन स्टार्ट होतात, एक्साइटमेंट वाढते. पण हेच बाळ जेव्हा जन्माला येतं आणि त्या बाळाच्या काही समस्या येतात, बाळाला जे काही प्रॉब्लेम्स असतात, अडथळे असतात, अडचणी असतात, त्यावेळेला हेच आई वडील फ्रस्ट्रेटेड असतात. हेच आई वडील शिव्या शाप देताना मी पाहिलेलं आहे. सो माझ्याकडं जेव्हा काउन्सिलिंग करायचं, गाईड करायचं ह्या टीनेजर्सना, त्यावेळेला अनेक कपल्स माझ्याकडं त्या मुलांना घेऊन यायचे. आणि घेऊन आल्यानंतर बरेचदा अनेक आयांना मी माझ्याकडं रडताना, रडगाणी गाता बोलताना मी पाहिलं, ऐकलं. तर बरेचदा महिला बोलता बोलता सांगायची की प्रेग्नन्सीमध्ये मला हे इश्यूज होते आणि म्हणून त्याचाच की काय परिणाम म्हणून मला हे असलं कार्ट किंवा असलं बाळ भेटलं, म्हणजे या लेवलपर्यंतचे हे शब्द असतात. मग हे एका महिलेकडून नाही तर वारंवार अनेक महिलांकडून जेव्हा ऐकलं, त्यावेळेला मला कुठेतरी एक स्ट्राईक झालं की खरंच गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाचा, म्हणजे गर्भात वाढत असणाऱ्या त्यावेळेचा आणि डिलिव्हरी नंतरच्या आयुष्याचा काही संबंध आहे का. आणि मला हे इन्साइट देत होते की गर्भात असताना आईला वातावरण चांगलं नव्हतं, काहीतरी इश्यूज होते, आणि आई म्हणते की त्याचाच की परिणाम म्हणून मला हे असलं बाळ भेटलं. मग मला ती क्युरिओसिटी वाटली की खरंच या दोघांचं काही रिलेशन्स आहेत का. आणि मग त्याच्यावरती मी अभ्यास करायला सुरुवात केला, आणि मग माझ्या लक्षात आलं की येस, त्यांचा संबंध आहे. माझं आजचं स्टेटमेंट असं आहे की डिलिव्हरी नंतरचं, जन्मानंतरचं जे आयुष्य आहे, जन्मानंतरच्या आयुष्यामध्ये जी काही यश अपयश सफलता आहे, ती जन्माआधी 9 महिने जेव्हा ते बाळ प्लॅसेंटाला होतं, अटॅच्ड होतं, त्यावेळेमध्ये त्या आईकडून मिळालेल्या स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीवरती निर्भर राहतं. म्हणजे इनडायरेक्टली जन्माआधीचे 9 महिने इज इक्वल टू जन्मानंतरचं आयुष्य, एवढं सोपं आहे. सो हे ते रिलेशन आहे. मग अभ्यास करत असताना, रिसर्च करत असताना मला इस्रायलबद्दलचा एक रिसर्च आढळला. डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे. आज इस्रायलची लोकसंख्या बघितली तर आपल्या देशाच्या तुलनेत मात्र 1% आहे. पण इस्रायलला आज अवघं जग घाबरून आहे. म्हणजे जगावरती अधिराज्य आहे म्हटलं तरी हरकत नाही इस्रायलचं. मग याचं कारण काय. एवढासा देश, 1,40,00,000-50,00,000 लोकसंख्या असणारा देश, पण अवघ्या जगावरती आज या देशाचं वर्चस्व आहे. कारण काय. तर त्याचं कारण स्टीफन रिप त्यांच्या रिसर्चमध्ये सांगतात. त्याचं कारण असं आहे की कारण इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनवून जन्माला घातलं जातं. कारण की इथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता हा प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय, तर आपल्या भाषेत हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं गर्भसंस्कार. मग इस्रायलमधली महिला जर का गर्भसंस्कारांची ही विधी फॉलो करून आपल्या देशाला किंवा तिथला तो देश एवढ्या उंचीवरती पोहोचू शकतो, तर मग माझा देश का नाही. इस्रायलमधली गर्भवती महिला जर काही प्रोसेस फॉलो करू शकते, तर मग माझ्या देशातली गर्भवती महिला का नाही फॉलो करू शकत. आणि त्यातनं या विषयाचा उगम झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं देश बदलायचा असेल तर पहिल्यांदा या देशातली गर्भवती स्त्री बदलली पाहिजे. कारण येणारं बाळ हे परिवर्तन बनून जन्म घेत आहे. आणि आज आमच्याकडे काय होतंय, जिथे प्रोसेस होत आहे, गर्भात जिथे बाळ बनतंय, त्या बाळाची सर्वगुण संपन्नता बनते, तिथेच स्त्रीला त्या बाळासाठी वेळ नाहीये, किंवा तिथेच ही स्त्री या विषयाला घेऊन अनभिज्ञ आहे. आणि म्हणून जी पिढी घडायला पाहिजे, मी नेहमी सांगतो की आमच्याकडे फक्त आबादी वाढली, देश आबाद नाही झाला. आज लोकसंख्या कमी नाहीये, पण ऑलिम्पिक्स होतात त्यावेळेला लक्षात येतं की आम्ही कुठे आहोत. याचं कारण काय, आम्ही शारीरिकदृष्ट्या नंबर्स वाढवले, बट मानसिकदृष्ट्या कणखरता आणि खंबीरता असणारी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्तिमत्व कुठे आहेत. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज जरी पाहिले तर शारीरिकदृष्ट्या फार बलाढ्य होते असं नाही, पण अंतर्गत व्यक्तिमत्वाने ते एवढे बलाढ्य होते की बलाढ्य अशा अफजल खानाचा वध सुद्धा ते सहज करू शकले. बलाढ्य अशा आलेल्या प्रत्येक संकटाला परतवून लावण्याचं काम शारीरिकदृष्ट्या नाही तर बौद्धिक आणि मानसिक क्षमतांच्या माध्यमांमधून केलं. मग ही बौद्धिक, मानसिक, भावनिक क्षमता ज्या आहेत, त्या क्षमता वाढत असताना ज्या बाय बर्थ त्या आईकडून त्या बाळाला मिळत आहे,
त्या वाढत असताना आज आमची आई काय अंधारात आहे, तिला हा विषय माहिती नाहीये आणि ती वेगळ्याच वातावरणात आज वाढते. मग हे असंच जर होत राहिलं तर देश आणि पिढी बदलणार कशी? बरोबर आहे. आणि मग मला असं आतमधून एक इन्साईट मिळाला की खऱ्या अर्थानं म्हणजे हा इन्साईट म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्यात मला असणारी खंत म्हणजे मी 7 महिन्याचं असतानाच माझी आई वारली आणि मला परत आईला कधीच पाहता आलं नाही, फोटोत ना कुठे ना कुठे. त्यामुळे मनात कुठेतरी एक नेहमी वाटायचं की मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. आणि ज्या दिवशी हा विषय समोर आला त्या दिवशी पटकन मनात येऊन गेलं की दिस इज द पॉइंट, की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं. या माध्यमातून तू या देशातल्या प्रत्येक गर्भवती आईची सेवा करू शकणार आहेस. बस त्याच एका वाक्यानं मला प्रेरणा मिळाली. मी टाटा मोटरचं रेजिग्नेशन दिलं आणि आता शेवटच्या श्वासापर्यंत या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. ज्या प्रवासाला तुम्ही निघालेला आहात आणि ज्या पर्पजला धरून तुम्ही निघालेला आहात, आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासोबत कायम असणार आहेत. आणि असंच तुम्ही हे कार्य करत राहा. यातून आपला भारत नक्कीच घडेल आणि लवकरच घडेल. घडणार आहे याची पूर्ण गॅरंटी आहे. आज ऑन कॅमेरा सांगतोय की येणाऱ्या 15 वर्षात भारताचं प्रतिनिधित्व करणारी जेवढी व्यक्तिमत्व असतील ती याच प्रोसेसमधून जन्माला आलेली असतील. थँक्यू सर. तुम्ही प्रोसेस बद्दल बोललात, तर सर गर्भसंस्काराच्या म्हणजे ही जी प्रोसेस आहे थोडीशी ती उलगडूया, थोडस सगळ्यांना कळेल. आणि नक्की काय गोष्टी याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, जसं की योगा आहे, ध्यानधारणा आहे, म्युझिक थेरपी आहे किंवा न्यूट्रिशन आहे, व्यायाम आहे, वेगवेगळ्या गोष्टी, घरातलं वातावरण आहे. तर याबद्दल थोडस माहिती दिली तर खूप छान होईल. नक्कीच. कसं असतं की स्त्रीची इच्छा असते, स्त्रीला मातृत्व खूप महत्वाचं आहे, कारण स्त्रीच्या मातृत्वाशिवाय तिचं आयुष्य पूर्ण होत नाही असं म्हणतात. तर स्त्रीची इच्छा असते, तिला भरपूर काही करायचं आहे, पण तिला सपोर्ट करणारं ते वातावरण आज घराघरामध्ये नाहीये. घराघरामध्ये आपल्याकडे तरी सासू सुनेची भांडणं आणि ह्या गोष्टी प्रचलित आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम त्या स्त्रीवरती होत नाही. स्त्रीवरती तर होतच होतं, पण स्त्री बरोबर येणारी जी पिढी आहे त्या पिढीवरती होतं मी म्हणेन. कारण येणारं बाळ हे उद्याच्या भारताचं भवितव्य आहे आणि अशा त्या भवितव्यावरती सुद्धा या वाईट वातावरणाचा परिणाम होत असतो. खरं तर प्रेग्नन्सी, आज आपल्याकडे बरेचदा प्रेग्नन्सी म्हणलं की आजारपणासारखं पाहिलं जातं. बरेचदा काही रील्स येतात, फॉरेनमधल्या ज्या गर्भवती महिला आहेत त्या 8व्या-9व्या महिन्यात एक्सरसाइज करताना दाखवल्या जातात. म्हणजे अनेक काही इव्हन मध्ये ऑलिम्पिक्समध्ये 7व्या महिन्याची प्रेग्नंट असताना ती महिला ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी केली. म्हणजे हे दाखवलं जातं आणि आमच्याकडे उलट आहे. आमच्याकडे उठायला बसायला प्रत्येक गोष्टीला म्हणजे असं थोडासा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मला एवढंच सांगायचं की प्रेग्नन्सी हा कोणता आजार नाहीये. बरोबर आहे. इट्स अ प्रोसेस, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. नॅचरली निसर्गाने दिलेली ही देण आहे आणि हे नैसर्गिकरित्या होत्या. हा कोणता आजार नाहीये. त्यामुळे पहिला दृष्टिकोन इथे बदलला पाहिजे घरच्यांनी ॲज वेल ॲज त्या गर्भवती स्त्रीने. हा तुझ्या आयुष्याचा पार्ट आहे आणि आता याला आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे. हा सेलिब्रेशनचा आविर्भाव त्याच्यामध्ये असायला पाहिजे, पहिला गोष्ट. दुसरं तर जागरूक प्रयास असायला पाहिजे. आता काय होतं, कन्सिव्ह झालंय, 9 महिने जाणार आहेत, ते निघणार आहेत आणि बाळ येणार आहे. सो आमच्या आत्ताच्या कुटुंबाकडे काय की मधल्या प्रोसेसला ते मिसिंग आहेत. कन्सिव्ह झालं त्या दिवशी सेलिब्रेशन म्हणजे एक्साइटमेंट वाढली. आता एक्साइटमेंट आहे ती डायरेक्टली बाळाच्या आगमनाची. बरोबर आहे. मधल्या पार्टचं काय, मधले दररोज, कारण बाळ एका दिवसात नाही वाढत आहे. बरोबर. ते 9 महिन्यांची प्रोसेस घेत आहे. 9 महिन्यांमध्ये त्या बाळाचा प्रोसेसर म्हणजे ब्रेन त्या गर्भात बनतोय. 80% ब्रेन गर्भात बनतोय. त्या बाळाचं इनपुट डिव्हायसेस म्हणजेच सेन्सरी ऑर्गन्स, ज्या सेन्सरी ऑर्गनच्या माध्यमातून हे बाळ संपूर्ण विश्वाचं ज्ञान ग्रहण करणार आहे, ते सेन्सरी आपण ग्रहण क्षमता म्हणतो, ती ग्रहण क्षमता बनते. ती ग्रहण करण्याचे इंद्रिय आज तिथे बनतायत, गर्भात बनतायत, त्या प्रोसेसमध्ये बनतायत. त्या बाळाचं संपूर्ण शरीर बनतंय. बाळाचं अंतर्गत व्यक्तिमत्व, ज्याला आपण संपूर्ण अंतर्गत सॉफ्टवेअर म्हणू, म्हणजे OS ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून जे जेनेटिकली त्या बाळांकडे येणार आहे, ते सगळं काही आतमध्ये बनतंय. बाय बर्थच जन्मजात येणारं बाळ हे चांगलं म्हणजे एक स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी घेऊन येतं. ते जन्माला आल्यानंतर नाहीत येत आहे. कोणतंही जन्माला येणारं बाळ ज्ञान घेऊन येतंय का, तर नाहीये. त्याला ना जात माहिती आहे, ना धर्म माहिती आहे, ना आणखी काय माहिती आहे, ना आणखी काय माहिती आहे. सो त्याला नॉलेज आहे का बाळाला? नॉलेज शून्य आहे. म्हणजे कोणत्याही विषयाचं ज्ञान नाहीये. ते ज्ञान घेऊन येत नाही, ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येते. आणि त्या कपॅसिटीज, ते सगळं काही आज गर्भात या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये बनतंय. आणि आमचा फोकस कुठे आहे? प्रोसेस नंतरच्या गोष्टींकडे. म्हणजे डिलिव्हरी नंतर आम्ही त्या बाळावरती फोकस होतो.
पण जिथे ते बाळ बनलं, बाळाच्या बाय बर्थ कॅपॅसिटीज बनल्यात, बाय बर्थ ॲबिलिटीज बनल्यात, बाय बर्थ तो स्वभाव बनला, तिथे मिसिंग आहे. ते प्रोसेस ब्लँक आहे एकदम. कोणतीच आई, कोणताच पिता, कोणतेच म्हणजे समाजातली लोक सुद्धा या प्रोसेसमध्ये फोकस्ड नाहीयेत. आणि हे मिसिंग असल्या कारणामुळे त्या जन्माला आलेल्या बाळाला म्हणजे ज्या बाय बर्थ ज्या कपॅसिटीज आणि क्वालिटीज असायला पाहिजेत त्या नाही आहेत, त्या मिसिंग आहेत. आम्ही काय करतो, प्रोसेसमध्ये असताना लक्ष देत नाही. जन्माला आल्यानंतर आम्ही म्हणतो की आज आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही IIT ला ऍडमिशन घेतो, आम्ही डोनेशन देतो, आम्ही मेडिकलला घेतो. पण मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही ऍडमिशन घ्याल, पैसे भराल, डोनेशन द्याल, पण तिथे दिलं जाणारं ज्ञान घेण्याची जर कपॅसिटीज नसेल त्या बाळाकडे, ती ग्रहण क्षमताच नसेल, तर हे सगळं वेस्ट आहे. ते देऊन फायदाच नाहीये. बरोबर. उलट तुम्हाला ज्ञान द्यायची गरजच नाहीये. हे विश्व काय, विश्व ज्ञानाचा महासागर आहे. प्रचंड ज्ञान या विश्वामध्ये भरलेलं आहे. कुठल्याही बाळाला ज्ञान द्यायची गरज नाही. आज इंटरनेटच्या जमान्यामध्ये इथे बसल्या बसल्या एका क्लिकवरती संपूर्ण जगाचं हवं त्या विषयातलं, हवं तर टॉपिक, हवं त्या टॉपिकचं ज्ञान तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तुम्हाला ज्ञान द्यायची गरजच नाही. तुम्हाला जर त्या बाळाला जर काय द्यायचंच असेल तर ही आयुष्यभराची शिदोरी जी बाय बर्थ त्याला मिळणार आहे, त्या आईकडून मिळणार आहे. तर त्या प्रत्येक आईनं हा 9 महिन्यांचा काळ त्यासाठी ते इन्व्हेस्ट केला पाहिजे. आणि इन्व्हेस्ट केला पाहिजे म्हणजे काय, तर त्याच्यात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या केल्या पाहिजे, जागरूकपणे तो वेळ दिला पाहिजे. आणि या पद्धतीनं जर प्रोसेसवरती फोकस केला तर मला वाटतं रिझल्टचं म्हणजे चिंताच करायची गरज नाही, कारण रिझल्ट बाय प्रोडक्ट आहेत, ते मिळणारच मिळणार आहेत. आपण उलट करतोय, आम्ही रिझल्टवर फोकस करतोय अँड वी इग्नोर द प्रोसेस. मी म्हणतो की फोकस द प्रोसेस, फॉरगेट अबाउट द रिझल्ट. रिझल्ट आर द बाय प्रोडक्ट. बरोबर, ते मिळणारच आहेत. सर ही जी प्रोसेस तुम्ही म्हणालात त्यातले काय 4 स्टेप्स जर तुम्हाला पटकन सांगायचे झाल्या, 4-5 स्टेप्स जे तुम्ही 9 महिन्याचं आहे, कारण मी बरंच ऐकलंय फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर. आता कसं आहे, तुम्ही मगाशी योगा किंवा प्रोसेस बद्दल विचारलं की आता प्रोसेस महत्वाची आहे एवढं तर लक्षात आलेलं आहे. बरोबर. मग प्रोसेसमध्ये करायचं काय, तर पहिली गोष्ट तर ती स्त्री भावनिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर बनली पाहिजे. आणि ती भावनिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर बनावी यासाठीच तिच्या आजूबाजूचं वातावरण कणखर आणि खंबीर बनलं पाहिजे. बरोबर. आता हे वातावरण कोणामुळे बनतं, तर वातावरण हजबंडमुळे बनतं, वातावरण इनलॉजमुळे बनतं, वातावरण कलिग्समुळे बनतं, वातावरण सोसायटीमुळे बनतं. बरोबर. बरोबर. इव्हन ती काय पाहते, काय ऐकते, काय वाचते, कोणाच्या सानिध्यात राहते, याच्यातून ते वातावरण बनतंय. बरोबर. मग हे वातावरण निर्मिती करण्यासाठीचं काम केलं गेलं पाहिजे. पहिलं काम तर इथं झालं पाहिजे. सो हजबंडनं त्या वाईफला म्हणजे प्रेग्नंट असणाऱ्या त्या 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये ॲट एनी कॉस्ट हॅपीनेस देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. भले बाकीच्या काही गोष्टी 19-20 असतील, बाकीचे तुमच्यातले वादविवादी असतील, मी म्हणतो या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये सगळं बाजूला ठेवायचं आहे, फक्त सेलिब्रेशन हा पार्ट ठेवायचा आहे. तिच्या चेहऱ्यावरती आनंद असला पाहिजे, तिला कणखर आणि खंबीर आहे स्वतः असं वाटलं पाहिजे. आणि ती कणखरता आणि खंबीरता आणि तो आनंद देण्यासाठीचं काम पतीनं केलं पाहिजे. त्याचबरोबर इनलॉजनी सुद्धा हे काम केलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की एक स्त्री जेव्हा लग्न करून नवऱ्याच्या घरी येते, कोणाच्या भरोश्यावरती येणार आहे, तर ती पतीच्या भरोश्यावरती येते. मग तिथे पहिला पार्ट जो आहे तो पतीचा येतो. जर पती जर त्या स्त्रीच्या पाठीमागे खंबीर आणि कणखरपणे उभा असेल या प्रेग्नन्सीच्या नाजूक क्षणांमध्ये, तर ती लढायला तयार आहे. तिला जो या काळात हवाय ते तिला काही डायमंडचा नेकलेस नकोय, तिला हवाय तो पतीचा साथ, तिला हवाय तो पतीची सोबत. आणि पती जर काही या जर्नीमध्ये मानसिकदृष्ट्या म्हणजे सपोर्टनं बरोबर असेल, तिला एनर्जी देत असेल, तिला एनकरेज करत असेल, तर ते वातावरण बदलायला मदत होणार आहे. पहिला पार्ट जो येतो तो पतीचा. सो मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की पतीचा रोल काय. एक्झॅक्टली. तर पतीचा रोल हा आहे, त्या स्त्रीला हरू देणं, त्या स्त्रीला एनकरेज करणं, त्या स्त्रीला ताकद देणं, त्या स्त्रीला भावनिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर बनवून ठेवणं. हा पहिला पार्ट पती करू शकतो. हा पतीचा रोल आहे पहिला. त्यानंतर इनलॉजचा रोल येतो की इनलॉजना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातली किंवा भारतातली परिस्थिती काय की सासूसुनेची भांडणं प्रचलित आहेत. आणि मग या वेळेला बरेचदा इनलॉजना काय वाटत असतं की आमच्या वंशाचा दिवा येतोय, पण तुमच्या वंशाचा तो दिवा जर का चांगला यायचा असेल तर पहिल्यांदा तुमच्या समोर असणारी ही सून म्हणजे जी स्त्री आहे ती कशी आनंदित राहील, ती कशी खंबीर आणि कणखर राहील याचा विचार केला तरच ते येणारं बाळ तुमच्या वंशाचा दिवा बनणार आहे. बरोबर ना. आणि म्हणून इथे त्या इनलॉजनी सुद्धा काही गोष्टी असतील तर इग्नोर करून फोकस हा प्रोसेसमध्ये करायला शिकवलं पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून
ही जर्नी घरातलं एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण बनवून सेलिब्रेट केलं पाहिजे. अशा काळामध्ये त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्हिटीज, कोणत्याही प्रकारचं म्हणजे निगेटिव्ह वाचन असेल, ऐकणं असेल, पाहणं असेल, तर हे अवॉइड केलं गेलं पाहिजे. फक्त पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, फक्त एक आनंदी एन्व्हायरमेंट त्या स्त्रीला दिलं गेलं पाहिजे आणि एनकरेजमेंट दिली गेली पाहिजे, ॲप्रिशिएशन केलं गेलं पाहिजे. सो या पद्धतीने जेव्हा ही स्त्री राहील त्यावेळेला निश्चित ते वातावरण बदललेलं असेल. हा झाला नवऱ्याचा किंवा घराचा सहभाग. मी म्हटलं की जिथे कलिग्स आहेत, आता इस्रायलचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की तिथे हे कल्चरचा भाग बनलेला आहे. जे प्रिनेटल डेव्हलपमेंट प्रोटोकॉल हा कल्चरचा भाग आहे. सो ती गर्भवती स्त्री समजा आज तुमच्या ऑफिसमध्ये आहे, तर ऑफिसमधल्या त्या प्रत्येक व्यक्तीचं काम असलं पाहिजे. त्या प्रत्येक व्यक्तीनं त्या गर्भवती स्त्रीच्या चेहऱ्यावरती आनंद कसा राहील, ती एनकरेज्ड कशी राहील, ती मोटिवेटेड कशी राहील, याच्यासाठी कार्य केलं पाहिजे. मी म्हणतो मॅटर्निटी लिव्ह देण्यापेक्षा त्या मॅटर्निटीमध्ये, तिच्या त्या प्रेग्नन्सीमध्ये ऑफिसमधलं वातावरण असं सेलिब्रेशनचं बनलं पाहिजे. येण्या जाणाऱ्या प्रत्येकानं, अगदी पिऊन असेल तर त्यानं सुद्धा जाता जाता तिला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. तिच्या डेस्कवरती छान गुलाबाचं एखादी फुलदाणी ठेवली पाहिजे. तिचं ते केबिन असेल तर त्याला डेकोरेट केलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीनं तिला आनंद देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. ज्या वेळेला प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक ऑफिसेसमध्ये या पद्धतीनं स्त्रीला, गर्भवती स्त्रीला बघितलं जाईल, तिला असा सपोर्ट केला जाईल, मला वाटतं त्या दिवशी भारत सक्षम बनलेला असेल. घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बाळ जन्माला आलं असेल. मग हे वातावरण इथे बदललं गेलं पाहिजे. अगदी बसमधून जाताना सुद्धा एखादी गर्भवती दिसली तर तिला फक्त बसण्यासाठी सीट दिली म्हणजे काम झालं नाही, तर तिला चांगलं पॉझिटिव्ह वातावरण देण्याचं काम हे प्रत्येक व्यक्तीनं समाजातल्या केलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा परिवर्तन येईल ना, मला वाटतं त्या दिवशी खऱ्या अर्थानं घरातलं जन्माला येणारं प्रत्येक बाळ आणि बाळ एक वेगळं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आलेलं असेल. खरंय, प्रत्येकाचा किती महत्वाचा रोल आहे. आपण म्हणतो गर्भसंस्कार हे गर्भवती महिलेसाठी आहेत, पण त्याचसोबत नवरा किंवा होणारा वडील, फॅमिली, इनलॉज आणि सोसायटी यांनी प्रत्येकाने जर प्रत्येकासाठी, दुसऱ्यासाठी हा विचार केला आणि आपल्यात एक छोटासा चेंज घडवून आणला तर भारत बनायला किंवा चांगले महापुरुष घडून यायला किती मदत होईल, सोसायटी कुठे पोहोचेल. एक्झॅक्टली. म्हणजे सोपं आहे. जिथं बनतं ना, म्हणजे प्रोसेसमध्ये असताना जर आपण कंट्रोल केलं तर पुढं फार काही बघायची गरज नाहीये. स्वामी विवेकानंदांबद्दल सांगायचं झालं तर स्वामीजींच्या आईने अवघं 50 वर्षांचं आयुष्य स्वामीजींचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य मात्र 50 वर्षांचं. पण ह्या अजरामर झाल्या व्यक्ती स्वतःचं देशाचं नाव, या आईवडिलांचं नाव रोशन केलं. सो हे कसं शक्य झालं? खरं तर स्वामीजींच्या आईने सुद्धा स्वामीजींसाठी गर्भसंस्कार केले, ती प्रोसेस मधला वेळ दिला आणि म्हणून स्वामी विवेकानंदांसारखं व्यक्तिमत्व घडलं गेलं. सो तसं हा वेळ इथे प्रत्येक स्त्रीनं दिला पाहिजे. ती म्हणजे मी पहिली प्रोसेस सांगितली की भावनिकदृष्ट्या तिला कणखर आणि खंबीर आणि आनंदी बनवण्याचं काम या प्रत्येक व्यक्तीनं करणं, हा पहिला भाग झाला. सेकंड भाग आहे तो म्हणजे मग काही क्रिया आहेत. जसं ब्रेन बनतं तर ब्रेनसाठीच्या काही ऍक्टिव्हिटीज असतात. मेडिटेशन म्हणतो आपण, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज बद्दलचं काही काम असतं, मग त्यासाठी काही म्युझिक्स दिले जातात, मग ते म्युझिक्स ऐकले गेले पाहिजेत. त्याचबरोबर राईट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी काही टास्क असतात, ते राईट ब्रेनसाठीचे टास्क असतील. लेफ्ट ब्रेनसाठीचे काही लॉजिकल टास्क असतील, ते केले गेले पाहिजेत. त्याचबरोबर जसं की 5 सेन्सरी ऑर्गन्स आज युट्रसमध्ये बनत आहेत, मग त्यासाठी काही वेगवेगळ्या क्रिया केल्या गेल्या पाहिजेत. चांगलं ऐकलं गेलं पाहिजे, चांगलं वाचन काही गोष्टींचं केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर जसं योगा तुम्ही म्हटलात, तर योगा का केला जातो तर त्या स्त्रीच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी. शिवाय बाळ युट्रसमध्ये ग्रो होत असताना त्या बाळाला स्पेस हवाय, तो युट्रस हळूहळू ते वाढणार आहे, म्हणजे बाळ वाढेल तसं त्या बाळाला वाढीसाठी, ग्रोथसाठी जागा तयार झाली पाहिजे. मग ती कधी होईल? जेव्हा आई हालचाल करेल, फ्लेक्झिबिलिटी आईची असेल, आई थोडंसं या प्रेग्नन्सीमध्ये काही एक्सरसाइज करत असेल तर ती जागा, स्पेस तयार व्हायला मदत होते आणि म्हणून तो योगा केला गेला पाहिजे. योगातनं पुन्हा चांगले गुड हॉर्मोन्स तयार होणार आहेत, त्यासाठी म्हणून हे केलं पाहिजे. तर अशा ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पूर्णपणे त्या स्त्रीनं दररोज इन्व्हॉल्व असलं पाहिजे. अगदी जुनं एक उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी ज्या 40-45 वर्षापूर्वीच्या आया होत्या, त्या महिला सर्वसाधारण प्रेग्नन्सीमध्ये काय करत होत्या, म्हणजे गावोगावी किंवा घराघरात हे पिक्चर बघायला मिळायचं. जी गर्भवती स्त्री आहे ती काहीतरी म्हणजे मार्केटमधनं तिला कोणीतरी लोकर आणून द्यायचं आणि प्रेग्नन्सीच्या त्या काळामध्ये तिला घरातल्या कामं करत असताना जेव्हा केव्हा वेळ मिळायचा त्यात लोकर घ्यायची आणि येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करायला लागायची. आता सिंपलची गोष्ट आहे, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी त्या बाळावरती कशी मदत करत होती याचं हे उदाहरण आहे.
तर ती आई जेव्हा गर्भवती आई हातात ऊल घेऊन लोकर घेऊन त्या बाळासाठी स्वेटर विणते, तर ते विणकाम करत असताना तिच्या डोक्यात विचार कोणाचा असेल? बाळाचा. बरोबर. म्हणजे इमोशनली त्यावेळेला ती त्या बाळाबरोबर कनेक्टेड होती, तेवढा वेळ ती कनेक्टेड राहायची. आता काय झालं? आता आम्ही अशा काही ऍक्टिव्हिटीज करत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरची, स्वतःची, नवऱ्याची, ऑफिसची जबाबदारी सांभाळत असताना या सगळ्या धावपळीमध्ये स्त्री आजची कित्येकदा विसरून गेलेली की मी गर्भवती आहे किंवा माझ्या गर्भात बाळपण आहे. मग तुम्ही असे विसरलेला असाल तर ते लव्ह अँड कनेक्शन, ते बॉन्डिंग कसं बनेल? आणि मग ते बॉन्डिंगच बनलं नाही तर उद्या जन्माला आलेले हे बाळ तुम्हाला वृद्धाश्रमात टाकणार नाही तर कुठे टाकेल? किती खरं आहे सर. सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. ही प्रोसेस समजून घेतली पाहिजे, त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. आणि महत्वाचा भाग आपल्या महाराष्ट्रात विशेषतः म्हणजे हे काय केलं जातं, प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली कळली तरी पुस्तकं आणून देत. सो पुस्तकं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील, ट्रान्सफॉर्मेशन नाही देणार आहेत. ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल तर त्या पुस्तकातनं किंवा अशा प्रोसेसमधनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही दररोज आचरणात आणली पाहिजे, अंमलात आणली पाहिजे, तर जाऊन ते परिवर्तन घडणार आहे. मी मगाशीच सांगितलं की बाळ हे एका दिवसात वाढत नाही, ही 9 महिन्यांची प्रोसेस आहे. दररोज वेगवेगळे ऑर्गन, दररोज वेगवेगळं काहीतरी डेव्हलपमेंट आतमध्ये होते. मग ही होत असताना, ही प्रोसेस होत असताना, बाळ डेव्हलप होत असताना या प्रोसेसमध्ये दररोज आणि दररोज प्रयत्न करणं गरजेचं आहे. फक्त एकच दिवस, एका दिवसाची मी कार्यशाळा केली आणि संपलं, झालं, गर्भसंस्कार झाले. म्हणजे एक पुस्तक वाचलं आणि गर्भसंस्कार झाले, किंवा एक दिवसाची कार्यशाळा मी अटेंड केली आणि गर्भसंस्कार झाले, असं होत नाही. बाळ दररोज वाढतंय, त्यामुळे दररोज तुम्हाला या पद्धतीनं स्वतःला ठेवणं गरजेचं आहे. आणि ते ठेवण्याचं काम आम्ही या GSC माध्यमातून करतो. सो एकदा का महिला जोडली गेली की डिलिव्हरीपर्यंत एका आईप्रमाणे GSC आणि GSCची संपूर्ण टीम त्यांची काळजी घेत असते आणि त्यांना त्या प्रोसेसमध्ये GSC म्हणजे गर्भसंस्कार चॅलेंज. सो ते आणि चॅलेंज का, इथे गर्भसंस्कार चॅलेंज हा शब्द मी का दिला, कारण मला त्या स्त्रीला चॅलेंज करायचं आहे. जर आमची हिरकणी रात्रीच्या अंधारामध्ये रायगडाचा कडा उतरून स्वतःच्या बाळासाठी येऊ शकते, तर मला वाटतं आजची ही गर्भवती माता जी आहे, स्त्री जी आहे, ती पण ती हिरकणीच आहे. बरोबर. तिला फक्त चॅलेंज करणं गरजेचं आहे, तिला याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तिला जर याची जाणीव झाली, ती जर पेठून उठली तर ती सगळं काही अचीव करू शकते. असं म्हटलं जातं की माँ एक ऐसा योद्धा है जिसे खुद भगवान भी हरा नहीं सकते. म्हणजे खरंच त्या स्त्रीचं एवढं व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. फक्त तिला तिच्यातल्या या गोष्टींची जाणीव करून द्यायची गरज आहे. आणि म्हणून मी तिला चॅलेंज देतोय की कर, हे पेल, हे शिवधनुष्य आहे तुझ्यासाठी. आजच्या वातावरणात कदाचित मी हेही सांगतो, आता जेव्हा मी सांगतो की या सगळ्यांनी वातावरण बदललं पाहिजे, नवऱ्यानं सपोर्ट केला पाहिजे, इनलॉजनी सपोर्ट केला पाहिजे, सोसायटीतल्या लोकांनी सपोर्ट केला पाहिजे, मग केला नाही म्हणून काही गिव्हअप करायचं आहे का? तर नाही. तू हिरकण आहेस, तू जिजाऊ आहेस, तुला केला तर वेल अँड गुड, नाही केला तरी पण तुझ्या बाळासाठी तुला लढायचं कणखर आणि खंबीरपणे. ते वातावरण स्वतःच्या आतमधलं चांगलं ठेवायचं. बरोबर. लगेच रडत बसायचं नाही, लगेच हारायचं नाही, लगेच गिव्हअप नाही करायचं. बरोबर. कारण माझा पुढचा प्रश्न तोच असणार होता की हे सगळं अनुकूल वातावरण मिळेलच असं नसतं, म्हणजे असं होऊ शकत नाही. खूप आयडियल सिनारिओ आपण चर्चा करतोय की फॅमिली सपोर्ट झाला पाहिजे, एन्व्हायरमेंट चांगलं असलं पाहिजे, किंवा सोसायटीमधनं ती हेल्प आली पाहिजे. हे झालं तर खूपच छान आहे. पण जर नाही झालं किंवा वेळ नाही तेवढा काढता आला, किंवा काढला तरी ते योग्य हालचाल, किंवा मी आधी ऐकलंय की गर्भवती महिला जुन्या काळात झाडू काढायला लावायचे, कारण ते खाली बसल्याने त्यांची एक्सरसाइज होते, किंवा ते सारवायचे तर ते सारवायला. पण आजच्या काळामध्ये ह्या एक्सरसाइज साठी काय की वॉकिंगला जा, फिरायला जा, थोडं एक्सरसाइज करा. ते जर नाही झालं तर ह्या सगळ्या गोष्टींना मात करून तुम्ही जसं म्हणालात चॅलेंज करणं गरजेचं आहे. आणि त्याशिवाय ते नाही होणार. नाही झालं तर आम्ही आहोत ना. बरोबर आहे. तुम्ही प्रोसेस बद्दल बोललात सर. या प्रोसेसला फॉलो करून जर तुम्ही मगाशी पण सांगत होतात की असे काही लहान मुलं जन्माला आलेत आणि जे खूप छान काहीतरी करतायत, काहीतरी नवीन करतायत, आणि जे खूप वेगळं आहे, म्हणजे आपल्याकडं खूप काय म्हणतो आपण प्रूफ असणारी उदाहरणं आहेत. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर म्हणजे ही सुरुवात झाली 2020ला आणि त्यानंतर लोक जोडत गेली.
आणि खूप चांगला परिवार बनला. आम्ही जीएससी फॅमिली म्हणतो. फॅमिली का तर इट्स अ फॅमिली, कारण ती आमच्याबरोबर जोडलेली स्त्री ही आमच्या परिवाराचा हिस्सा आहे. म्हणजे मी म्हणतो की जीएससी माझं नाही, हे आपलं आहे, हे आमचं आहे, सगळ्यांचं आहे. तर तो फॅमिलीसारखा त्यामध्ये त्यांना आम्ही सपोर्ट करतो. सो ज्या महिला एवढ्या गेल्या 4-5 वर्षांपूर्वी जोडल्या गेल्या, आज त्यांची जी बाळं आहेत ती सर्वसाधारण 4 वर्षाची, 4.25 वर्षांची मॅक्झिमम बनलेले आहेत. आणि आज त्या बाळांमध्ये खूप असं वेगळं परिवर्तन बघायला मिळतं. WHO जो काही माइलस्टोनचा चार्ट दिलेला आहे बाळांच्या डेव्हलपमेंटबद्दलचा, तर जीएससी म्हणजे ह्या प्रोग्राम ज्यांनी फॉलो केला, ह्या प्रोसेसला सगळं व्यवस्थितपणे फॉलो केलं, त्यांची बाळं WHO जो काही माइलस्टोन चार्ट दिलेला आहे त्याच्याही कितीतरी पटीनं आधी माइलस्टोन पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळतात. आज 27 बाळं आहेत ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड दर्ज केलेले आहेत. सर्वसाधारण 4 महिने एज पासून 1.5 वर्ष एज ग्रुपमधली ही बाळ आहेत. मग कोणी फ्लॅश कार्डसाठी किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमेझिंग ग्रास्पिंग पॉवर, त्या ग्रास्पिंग पॉवरसाठी किंवा वेगवेगळे अचिव्हमेंट्स आहेत. कोणी चेसबोर्ड लावत आहे, कोणी काही नंबर ऑफ सीडीज क्लॅम्प करत आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बनलेले हे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. आता हे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय, तर जे नॉर्मल, जसं मी सांगितलं WHOचा जो माइलस्टोन चार्ट सांगतो त्याच्याही आधी ही बाळं लवकर पूर्ण करतायत. म्हणजे काय, मी जे सांगतोय की प्रोसेस फोकस केला तर रिझल्ट मिळत आहेत, हे रिझल्ट आहेत. किंवा हे आईनं फॉलो केल्याचे हे परिणाम आपल्यालाच बघायला मिळतात. म्हणजे ग्रास्पिंग कपॅसिटी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असणारी बाळं आज आपल्याकडं अगदी हजारोनं बाळं अशी आपल्याला बघायला मिळतात. युट्यूबच्या आमच्या गर्भसंस्कार चॅलेंजचा इन्स्टा आयडीला गेला तर तिथे अनेक प्रकारचे तुम्हाला बाळं बघायला मिळतील. अगदी 2-2.5 महिन्याच्या एजमध्ये काही बोलणारे, एक बाळ आहे त्याला गौरव म्हणून आई बोलायला लावते, ते लगेच गौरव म्हणून बोलतं. असे अनेक बाळ आहेत जे त्यांना ओम म्हणायला लावलं की ते अगदी 2-2.5 महिन्याच्या एजमध्ये ओम म्हणतंय. मी जेव्हा आधी टीनेजर डेव्हलपमेंट करत होतो त्यावेळेला मला अनेक फोन यायचे. हे पालक जेव्हा काउन्सिलिंगला यायचे तर अनेक फोन सुद्धा यायचे की सर बाळ 4 वर्षात झालंय, अजून त्याला बोलता येत नाही, कोणी स्पीच थेरपिस्ट आहे का, काही करता येईल का. म्हणजे 4-4 वर्ष झालं, 3 वर्ष झालं तरी बाळ बोलत नाही, ही व्यथा मांडणारे अनेक पालक मी पाहिले. पण आज जेव्हा जीएससी मध्ये या प्रोसेसला फॉलो करून जन्माला आलेली बाळं जेव्हा पाहतो आणि ती जेव्हा 2-2.5-3-4 महिन्यात बोलताना पाहतो त्यावेळेला खरं तर मला ते सरप्राईज भेटतं की खरंच ही प्रोसेस फॉलो केली तर हे परिणाम बघायला मिळतात. नाही, हे म्हणजे किती, जसं आपण म्हणतो की आईन्स्टाईन, न्यूटन हे लोक आपल्या ह्युमन ब्रेन कॅपॅसिटीपेक्षा जास्त ब्रेन वापरायचे किंवा त्यांची युटिलायझेशन कॅपॅसिटी जास्त होती. हे तसं झालं की तुम्हाला तुमचे जे स्टँडर्ड्स आहेत की 2 महिन्यात बाळ, 3 महिन्याचं बाळ रांगलं पाहिजे, 6 महिन्यात बाळ उठलं पाहिजे, 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर दात आले पाहिजेत, तर त्या सगळ्या कॅपॅसिटीजना थोडंसं आणखी पुढे जाऊन ते डेव्हलपमेंट थोडी फास्ट करण्याची प्रोसेस आहे. ती फास्ट म्हणण्यापेक्षा पूर्ण युटिलायझेशन, जे तुम्ही म्हणलात कॅपॅसिटी, तुमची जी कॅपॅसिटी आहे त्याला पूर्ण युटिलायझेशन कसं करता येईल हे गर्भसंस्काराच्या माध्यमातून मे बी तुम्ही करायचा प्रयत्न करताय. बरोबर बरोबर. मला इथे अजून एक मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे असा की बरेचदा काही लोक अर्धवट नॉलेज घेऊन बरेचदा कमेंट करतात की सर असं कुठं असतं का, किंवा मग न्यूटनच्या आईनं काही गर्भसंस्कार केलेले होते का. सो मला त्या सगळ्यांना सांगायचंय, कसं असतं की जन्माला यायच्या आधी ती कपॅसिटी मिळते. जेवढी कपॅसिटी मिळालेली आहे त्याचा, जी कपॅसिटी आहे, जेवढी जास्त कपॅसिटी तेवढं जास्त स्टोरेज करणार आहात तुम्ही, तेवढं जास्त तुम्ही घेणार आहात. डिलिव्हरी नंतर ज्यांनी केलं नाही ती सुद्धा बाळं आज काहीतरी अचीव्ह करताना दिसतातच ना. मग ते कसं, तर त्यांची एकतर कपॅसिटी व्हॉट एव्हर जे काही आईचं वातावरण असेल त्याप्रमाणे त्या कपॅसिटीज बनलेल्या असणार आहेत. जी काही कपॅसिटी बनली त्या अवेलेबल कपॅसिटीचा वापर किती करतो एखाद्या गोष्टीसाठी. जसं सचिन तेंडुलकर साहेबांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर वयाच्या 4थ्या वर्षापासून एकच गोष्ट प्रॅक्टिस केली, फोकस कशावरती होता, क्रिकेट. सो त्यांना जर का मी गर्भसंस्कारांबद्दल विचारलं तर ते सांगू शकतील का, त्यांना जर का मेडिकल बद्दल मी काही सांगितलं विचारलं तर ते सांगू शकतील का, किंवा काही ऍक्टिव्हिटीज करू शकतील किंवा नाही. त्यांनी मास्टर की हासिल केली, म्हणजे त्यांची कपॅसिटी उत्कृष्ट होती का, मी म्हणेन नाही. कदाचित कपॅसिटी जी काही आईकडून मिळाली, आईनं जे काही केलं असेल त्यानुसार ती कपॅसिटी मिळाली, पण जी कपॅसिटी मिळाली त्यातली मॅक्झिमम कपॅसिटी 90-95-100% कपॅसिटी ह्या एका विषयावरती वापरली गेली. बरोबर. आणि म्हणून ते मास्टर बनले. सेम वे जसा एखादा पोएट असतो, कविता करतो, कविताकार असतो, गाणी लिहित असतो, सो त्याचा फोकस कशावरती, गाणी लिहिण्यावरती.
तुम्हाला आणि मला, मी जर आता तुम्हाला सांगितलं की सर मला एक गाणं लिहून हवंय, नाही जमणार आपल्याला, बरोबर कारण आम्ही त्या प्रोसेसमध्ये नाही, आमचं ब्रेन कंडिशनिंग नाही झालेलं आहे तसा. बरोबर आहे. सो तुमच्या जन्मानंतरचं तुम्ही जर का फोकस्ड एफर्ट एका पर्टिक्युलर गोष्टीवरती घेतला, अवेलेबल कपॅसिटी जर का एका पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये वापरली, तर ब्रेनचं प्रोग्रामिंग तसं होतं आणि तशा प्रकारच्या क्रिया करणं सोपं जातं, आणि म्हणून त्यांना हे यश अचीव करता आलं. त्यामुळे मी असंही म्हणत नाहीये की गर्भसंस्कार केले नाहीत तर पुढे काही होणारच नाहीये, बरोबर. पण करणं हा बेस आहे, कारण इथे केलं तर इथे तुमच्या बाय बर्थ कपॅसिटीज खूप वाढणार आहेत, आणि बाय बर्थ कपॅसिटीज ज्यांच्या चांगल्या आहेत त्यांना स्कूलच्या बाहेर उभा राहून सुद्धा इतिहास निर्माण करता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे, अनेक लोकांची अशी ही उदाहरणं आपल्याकडे अवेलेबल. बरोबर. सर, आपण आतापर्यंत गर्भसंस्काराने होणाऱ्या बाळाला काय फायदे होऊ शकतात आणि त्याचं आयुष्य कसं उज्ज्वल होऊ शकतं हे पाहिलं. पण गर्भसंस्काराचे गर्भवती मातेवरती तिच्या पर्सनल लाईफमध्ये, किंवा जसं की मिसकॅरेज होतं कधी, किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन येतं डिलिव्हरी नंतर, हे अशा काही गोष्टी आहेत ज्या त्या अडचणींना किंवा त्या प्रॉब्लेमना गर्भवती मातेला किंवा लेडीजना फेस करावं लागतं. बरोबर. तर त्यामध्ये गर्भसंस्काराचा काही महत्वाचा. निश्चित. खरं तर खूप चांगला प्रश्न विचारलाय. मला आजपर्यंत अनेक ठिकाणी मी इंटरव्ह्यू घेतले, बट पहिला मला हा विचारला गेलेला प्रश्न आणि खूप चांगला प्रश्न आहे. त्या स्त्रीवरती काय परिणाम होतो का, तर 100% होतो. का होतो, मी सुरुवातीपासून सांगते की स्त्रीच्या भावनांचा गर्भातल्या बाळावरती परिणाम होतोय. आता इथे आम्ही स्त्रीची भावनाच बदलतोय, तिचा दृष्टिकोनच बदलतोय, म्हणजे ती पॉझिटिव्ह बनलेली आहे. ती 9 महिने स्वतःला जेव्हा पॉझिटिव्ह ठेवेल त्यावेळेला तिथून पुढे ती आयुष्यभर पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे तिच्यामधलं हे परिवर्तन आहे. आणि त्यामुळे आम्ही आज पाहतो, GSC जोडल्या गेलेल्या अनेक महिला इंटरव्ह्यूज मध्ये सांगत असतात की सर, आम्ही गर्भसंस्कारांसाठी तुमच्या बरोबर जोडलं गेलो, पण आमचं अवघं आयुष्य बदललं. आयुष्य कसं बदललं, तर त्या स्त्रीची पूर्ण मेंटॅलिटी चेंज झाली. पती पत्नी दोघे येतात ऑफिसला आणि आले की पती मला हमखास सांगायला लागतात, सर थँक्यू सो मच. आधी ही खूप चिडचिड करायची, आधी खूप म्हणजे प्रॉब्लेम्स होते, बट जसं GSC जॉईन झालो त्यानंतर आमचं नातं बदललं, आमचे रिलेशन्स बदलले, हिचा टोटल अप्रोच बदललाय प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा. कारण पूर्ण व्यक्तिमत्व परिवर्तित होत असतं आणि खूप परिवर्तन त्या आईमध्ये बघायला मिळतं, खूप परिवर्तन त्या पतीपत्नींमध्ये बघायला मिळतं. म्हणजे गर्भसंस्कारांची ही जी काही प्रोसेस आम्ही करून घेतो, ही प्रोसेस फक्त बाळापुरतीच सीमित नाहीये, तर त्याच्याही पलीकडे जाऊन एक कुटुंब जोडण्याचं काम, एक व्यक्तिमत्व उभं करण्याचं काम या गर्भसंस्काराच्या प्रोसेसमधून होतं असं मला सांगायला आवडेल. सर, गर्भसंस्कार आपण किती महत्वाचं हे बघितलं, म्हणजे होणाऱ्या बाळासाठी, असलेल्या प्रेग्नंट असलेल्या महिलांसाठी. पण जे आपण आतापर्यंत 8-9 महिन्याची प्रोसेस पण बोललोत की काय नक्की काय गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, इझिली सगळ्यांना हे अवेलेबल होण्यासाठी आपण काय करताय, आणि किंवा फक्त गर्भसंस्कार चॅलेंज हे तर माध्यम आहेच आहे, पण या व्यतिरिक्तही काय सुचवाल की जेणेकरून ह्याचा ऍक्सेस सगळ्यांना मिळेल? कसं आहे, सोपं आहे, फार अवघड नाहीये, खूप सोपं आहे, कारण आज जग इंटरनेटनं जोडलं गेलेलं आहे. मला एक नेहमी प्रश्न विचारला जातो की सर, गर्भसंस्कार तुम्ही ऑफलाईन घेता का? माझा असा प्रश्न असतो, माझं त्यांना उत्तर असं असतं की गर्भसंस्कार मुळात ऑफलाईन करताच येणं शक्य नाही, कारण गर्भसंस्कार हा कोणता 2 किंवा 3 दिवसांचा किंवा 8 दिवसांचा कोर्स नाही. इट्स अ ईच अँड एव्हरी डेची प्रोसेस आहे. बरोबर. आणि मी जर का गर्भवती महिलेला रोज माझ्या प्लेसवरती बोलवतोय तर तुम्ही येणार आहात का? बरोबर. त्या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये ही स्त्री दररोज 9 महिन्यांसाठी 2 तास त्या आमच्या सेंटरला येऊ शकते का? इट्स इम्पॉसिबल, हे शक्यच नाहीये. बरोबर. आणि म्हणून आज जर अमेरिकेतली असणारी महिला आमच्या सोबत जुडून ती तिच्या वेळेनुसार तिचं सगळं काही फॉलो करू शकते, तर मग तुम्ही का नाही करू शकत? आज GSCच्या माध्यमातून आम्ही ऍप देतोय किंवा झूमच्या माध्यमातून काही ऑनलाईन सेशन्स देतोय, एक्सपर्टीज देतोय. आज 30 लोकांची टीम आहे, 6 डॉक्टर्स आहेत, हे सगळे मिळून तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी, म्हणजे नॉलेजेबल बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत. तुम्हाला हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट बनवतायत. सोपी प्रोसेस आहे, फार काही किचकट नाहीये, फार काय. अगदी आम्ही सगळ्या गोष्टी, आम्ही स्टोरी टेलिंग देतो, कारण आज पुस्तकं वाचली पाहिजेत का, तर वाचली पाहिजेत.
पण मुळात पुस्तक वाचायची आज आवडच नाही, आम्ही फक्त रील स्क्रोल करत बसतो. पुस्तकं वाचायची आम्हाला आवड नाही. मग नॉलेज कसं येणार? बुद्धीचं म्हणजे जसं म्हणलं ना की फोकस्ड एफर्ट्स, थोडंसं इथे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, निगेटिव्हिटीज बाजूला ठेवून पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटशी जोडलं गेलं पाहिजे. वर्कशॉपला, कार्यशाळेला अनेक लोक येतात, अटेंड करतात, घरी जातात, मोटिवेट होऊन जातात, पण 3-4 दिवस 5 दिवसानंतर झिरो. कारण एन्व्हायरमेंट नाहीये. इन्फॉर्मेशन्स मिळाल्या, एन्व्हायरमेंट लाभल्याशिवाय तुम्ही ते तुमच्या रुटीनमध्ये, तुमच्या डेली हॅबिट्समध्ये येणार नाही. मग ते एन्व्हायरमेंट देण्याचं काम जीएससी करतं. मग ते डिलिव्हरी पर्यंत अनेक लोक जोडतात, मग त्यांच्यामध्ये आपल्याला परिवर्तन बघायला मिळतं. सो इन्फॉर्मेशन तर मी देतोय विदाऊट हाईड अँड सीक, ट्रान्सपरंटली. अनेक पॉडकास्टमध्ये, वर्कशॉपमध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन देतोय. पण फक्त इन्फॉर्मेशन घेऊन चालणार नाही. घेतलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आचरणात आणावी लागेल, ते वातावरण निर्मिती करावं लागेल. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर जीएससी. बरोबर. तसंच आहे. प्रत्येक प्रोसेसमध्ये माझा खूप विश्वास आहे या गोष्टीवरती की तुम्हाला एक मेंटॉर असायला हवा, तुम्हाला एक मार्गदर्शक असायला हवा, जो तुम्हाला पुश करत राहील, जो तुम्हाला कंटिन्युअसली पुढे ढकलत राहील. कारण इन्फॉर्मेशन खूप अवेलेबल आहे, सगळीकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण ती कन्सिस्टन्सी जपण्यासाठी आपल्यासारखं कुणीतरी मार्गदर्शक हवा, कोच असायला हवा. मी नेहमी सांगतो की फक्त सर्वगुण संपन्न बाळाची सोच असून चालणार नाही, सोच सोबत जीवनात एक कोच असायला, तरच ते बाळ. बरोबर आहे सर. थँक्यू सर, खूप छान इन्फॉर्मेशन तुम्ही दिली. आणि आय होप सगळ्यांना गर्भसंस्कार, बीजसंस्कार, त्यामुळे होणारे फायदे, त्यामुळे टाळता येणारे ऍक्सिडेंट्स याबद्दल खूप माहिती मिळाली असेल. आणि जरूर जर तुम्ही विचार करत असाल किंवा तुम्ही प्रेग्नंट असाल तर एकदा गर्भसंस्कार चॅलेंज किंवा त्यांची जी वेबसाईट आहे, ॲप आहे, एकदा जाऊन बघा. सरांचे व्हिडिओज खूप छान आहेत, जे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तुम्ही यूट्यूबवर जा, त्यांचे व्हिडिओज पहा, आयडिया येईल, खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जर शक्य असेल तर एकदा गर्भसंस्कार चॅलेंज आणि त्याचे आणखी डिटेल्स नक्की पाहून घ्या. तर सर, आपण आलेलो आहोत आपल्या शेवटच्या सेक्शनमध्ये, जिथे आपण रॅपिड फायर राऊंड कडे जाणार आहोत. आणि काही गमतशीर प्रश्न माझ्याकडे आहेत तुमच्यासाठी. नक्कीच. पहिला प्रश्न, जर आईने 9 महिने चॉकलेट आणि आईस्क्रीम खाल्लं तर बाळाचा आवडता शब्द डेझर्ट असा होईल का? होऊ शकेल. गर्भसंस्कारासाठी वाचन करताना आईने जर कॉमिक्स वाचल्यास बाळ सुपर हिरो बनेल का? ऍटलिस्ट बाळ सुपर हिरो नाही बनलं तरी आई मात्र सुपर हिरो. गर्भसंस्कारासाठी रोज किती वेळ? 10 मिनिटे का फुल फ्री टाइम? कमीत कमी 90 मिनिटांचा वेळ तरी दिला पाहिजे, 1.5 तास मिनिमम. आणि जेवढा मॅक्झिमम देता येईल तेवढा द्यायला पाहिजे. ओके. योगा की ध्यान? ताण कमी करायचं की शरीर सुसंगत करायचं? दोन्ही. योगा आणि ध्यान दोन्ही वेगवेगळे आहेत आणि दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. ओके. गर्भसंस्कारामुळे बाळाचा स्वभाव बदलतो का? निश्चितच. स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी एक आई गर्भातल्या असणाऱ्या बाळाला देते आणि गर्भसंस्कारांमध्ये ते दिलं जातं. ओके. बौद्धिक विकासासाठी आईला एक गोष्ट नक्की कुठली करावी ते सांगा, संगीत की वाचन? वाचन. संगीत हे ब्रेन फ्रिक्वेन्सीज वरती काम करतं. ओके. वाचन हे नॉलेज वरती काम करतं. सो ब्रेनच्या विकासासाठी निश्चित वाचनानं फरक पडतो. ओके. आणि कशा प्रकारचं वाचन असावं? वाचन जसं ज्या प्रकारे, जर का पर्पज जो असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंचं म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जर प्रवास पाहिला तर बाळ हिंदवी स्वराज्य बनवण्यासाठी येणार होतं, एक राजा बनण्यासाठी येणार होतं. मग राजा बनण्यासाठी राजाकडे कोणते गुण असायला पाहिजेत, कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजेत, त्याच प्रकारचं वाचन केलं गेलं. मग शूरवीरांच्या रामायण असेल, महाभारत असेल, त्या प्रकारचं वाचन किंवा त्या प्रकारचे किस्से ऐकणे, पाहणे, या प्रकारच्या गोष्टी केल्या किंवा तशा कृती केल्या. मला वाटतं की इथेही तुमचा जो पर्पज आहे, ज्या कारणासाठी बाळ येणार आहे, त्याच रिलेटेडचं वाचन आणि अभ्यास असायला. ओके. गर्भसंस्कारात काय वाचावं ते तुम्ही सांगितलं, तर आता सांगा आहार काय असावा? गोड, हेल्दी? आता तो बरेचदा हेल्दी म्हणजे न्यूट्रिशियस आहार असायला पाहिजेत, कारण जे न्यूट्रियंट्स बाळाला आणि आईला पोषक आहेत अशा प्रकारचे असायला पाहिजेत. मग याच्यामध्ये गोड किंवा हेल्दी हा भाग येत नाही. विशेषतः गोड पदार्थांमध्ये म्हणजे अगेन तुम्हाला कोणत्या प्रकारची टेस्ट आहे त्या प्रकारचाच तुम्ही आहार घेणार आहात, पण जो आहार घेणार आहात तो न्यूट्रिशियस असावा. बरोबर. गर्भसंस्कारात आईने काय चूक टाळावी? आळस की अतिकाम? आळस. कारण अतिकाम तुम्हाला एनर्जी देतं, आळस मात्र एनर्जी काढून घेतं. ओके. आणि या वेळामध्ये तंत्रज्ञान किती वापरलं गेलं पाहिजे?
निश्चित वापरलं गेलं पाहिजे. जसं की आज ऑनलाईनच्या बेसिसवरती गर्भसंस्कारांचे क्लासेस करता येणं शक्य आहे. झूमवरती तुम्हाला योगा करता येणं शक्य आहे किंवा अनेक काही गोष्टी करता येणं, शिकता येणं शक्य आहे. तर नॉलेज हे घेत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. तसं जसं तुम्ही म्हणालात, तुम्ही एक सल्ला जर तुम्हाला द्यायचा झाला गर्भवती महिलेला, तर तो काय असेल, जो सगळ्यात At least महत्वाचा असेल? तो महत्त्वाचा सल्ला असा असेल की ॲटलिस्ट म्हणजे गर्भसंस्कारांची कार्यशाळा एकदा पाहावी. जे प्लॅनिंगमध्ये असाल किंवा प्रेग्नंट असाल तर एकदा अनुभव करायला काय जातं. मी काय असं लाखो रुपये चार्ज नाही करत आहे. व्हॉट एव्हर जे काही चार्ज केलं जातं तेही तुमची कमिटमेंट म्हणून केलं जातं. कारण बरेचदा लोक म्हणजे रजिस्टर करतात आणि पुढे येतच नाहीत. 1000 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे, पण कॅमेरासमोर जेव्हा बघतो त्यावेळेला किंवा हॉलमध्ये बघतो तर त्यावेळेला फक्त 100 लोक पण येत नाहीत. बरोबर मग इथे काय होतं की मोठा खर्च असतो कुठल्याही गोष्टीला आणि तो मग लॉस होत असतो बरोबर किंवा डिसअपॉइंटमेंट म्हणतो. आणि कशामुळे तर शुल्लक आपण कॅज्युअल घेतो. तर बरोबर. तुम्ही कॅज्युअल घेऊ नये म्हणून हे नॉमिनल फीज व्हॉट एव्हर जे काही असतील ऑनलाईन ऑफलाईनसाठीच्या, तर ते भरून तुम्ही ते अटेंड करणं आवश्यक आहे. आणि म्हणून एकदा तरी ते अटेंड करावं. आणि सर, गर्भसंस्काराचा तुम्ही क्लास म्हणाले, ऑनलाईन ऑफलाईन, तो आई आणि वडील, होणारे आई आणि वडील दोघांनी मिळून करावा का दोघांनी तो? मिळून करायला हवा. जसं आपण या कार्यशाळेमध्ये सांगितलं की वातावरण निर्मिती असेल, पित्याचा रोल असेल, तर त्या गोष्टी तिथे जाणवतात. प्रॅक्टिकल काय ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. त्यामुळे दोघांची इन्व्हॉल्वमेंट राहणं गरजेचं आहे. कारण आईला नुसतं पुढे एकटीला ढकलून चालणार नाही. तिच्या पाठीमागं बॅकबोन म्हणून, कणा म्हणून त्या पित्यानं उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. आणि मग त्याची जाणीव इथे एकत्रित जेव्हा कार्यशाळा अटेंड केली जाते तेव्हा होते. त्यामुळे दोघांनी अटेंड करायला हवं. इव्हन मी तर म्हणतो इनलॉज असतील तर इनलॉजना सुद्धा घेऊन अटेंड केलं गेलं पाहिजे. कारण सोनारानं कान टोचलेलं कधी बरं असतं. खूप छान सर, थँक्यू. सगळ्यांसाठी पुन्हा एकदा गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार याबद्दल आपण खूप गप्पा मारल्या, खूप नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला कळाली आणि कन्सिस्टन्सी त्या प्रोसेसमध्ये जाणं किती महत्त्वाचं आहे हे सरांनी इतकं छान उलगडून सांगितलं. तर हा एपिसोड नक्की बघा. हा एक टप्पा होता आपल्या आयुष्यातला, जो जन्माच्या आधी जे गर्भसंस्कार झाले पाहिजेत त्याबद्दल आपण बोललो. यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण बोलणार आहोत. त्या टप्प्यामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यावरती कशा गोष्टी डिपेंड करतात, काय अडचणी असतात. सरांनी सांगितलं गर्भसंस्कारामार्फत पोस्टपार्टम डिप्रेशन सुद्धा कंट्रोल करता येतं किंवा बरेच पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपण बघतो. तर या विषयावरती अजून खूप बोलायचंय, खूप गोष्टी नवीन नवीन येणार आहेत. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. पुढच्या टप्प्यावरती पाहायला विसरू नका वळणावरचा हॉर्न.